नेत्यांनी राजकीय महत्वाकांक्षा बाळगली तर चालते, त्यांच्या खासदारकीसाठी त्यांनी कितीही तडजोडी आउट ऑफ वे जाऊन केल्या तरी चालतात, पण कार्यकर्त्यांनी मात्र त्या करता कामा नये। कमिटी नेमली, समिती नेमली, आता कमिटी समिती नेमायला आम्ही काय पगारी कार्यकर्ते का? आम्हाला काय लाख लाख रुपये पगार मिळतो? आम्ही काय त्या जसं रांजाच्या पाटलाच्या मुसक्या आवळून त्याला पुण्यात हजर करा, इकडे हजर करा, तसं रविकांत तुपकरला पुण्यात हजर करा, आम्ही काय दरोडे टाकले का कुठं? सिल्वर ओकला शरद पवार साहेबांच्या घरी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जयंत पाटील साहेब होते, जितेंद्र आव्हाड साहेब होते, अजितदादांना हा विषय माहिती आहे। स्वतः राजू शेट्टी तोंडाने ती घोषणा करत नाहीत, दाखवताना लोकशाहीवादी दाखवायचं, समितीच्या आडून सगळे कार्यक्रम लावायचे, असा सगळा उद्योग आहे। ठीक आहे, तुम्ही आता म्हणालात की 17 वर्ष मी त्यांच्यासोबत काम करत राहिलो, त्यांच्या पक्षाने आता तडकाफडकी काढून टाकलंय, वाईट वाटतंय कुठेतरी? प्रश्नच नाही सर, म्हणजे माझा पोरगा आजारी पडलं तर मी कधी दवाखान्यात त्याला आजपर्यंत नेलं नाही, हा तो लाल बिल्ला आहे सर, याच्यावर आम्ही लेकरापेक्षा जास्त प्रेम केलं। कार्यकर्त्याचं जगणं तुम्ही समजून घेणार आहे की नाही घेणार आहे? सुपने साहेब कार्यकर्ता जेव्हा काम करतो की नाही, घरातलं धान्य विकून काम करतो, कर्ज काढून काम करतो, घरी आल्यावर त्याचा विचारते त्याची बायको की काय आहे, दिवसभर कुठे होते, केसेस असतात, कोर्टात हजर राहावं लागतं तिसऱ्या दिवशी। या कार्यकर्त्याचं जगणं समजून तुम्ही घेणार आहे की नाही घेणार? नमस्कार, द पॉलिटिक्सच्या अँटी चेंबरमध्ये सगळ्यांचं स्वागत। राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने राज्यातल्या एका महत्त्वाच्या नेत्याला अगदी तडकाफडकी काढून टाकलं। त्या नेत्याने एका दिवसानंतरच तिसऱ्या आघाडीची महाराष्ट्रात घोषणा केली, आणि फक्त घोषणाच नाही केली तर महाराष्ट्रात 22 ते 25 जागा लढवणार असं जाहीरही केलं। ते नेते म्हणजे रविकांत तुपकर सर। सर, स्वागत आहे आपलं। नमस्कार सर, माझा पहिलाच प्रश्न आहे थेट, राजू शेट्टी आणि तुमच्यामध्ये असं काय बिनसलं जे तडकाफडकी काढून टाकण्यात आलं तुम्हाला? नाही, हे तर त्यांनाच विचारलं पाहिजे, कारण मीच अचंबित झालो की त्यांनी असं अचानक मला का म्हणजे संघटनेतून बाजूला केलं। एक 22 वर्ष मी चळवळीमध्ये फुल टाईम काम करतो, म्हणजे मी काय असं सिजनेबल कार्यकर्ता नाही की मी कुठे नोकरी करतो मग रविवारच्या सुट्टीतच फक्त काम करतो, असं नाही। फुल टाईम वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून या चळवळीच्या प्रवाहामध्ये मी पूर्ण वेळ आहे। स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठातला मी विद्यार्थी आहे, मी त्यांच्यासोबत दीर्घकाळ फिरलो, छोटा असताना, कॉलेजमध्ये असताना, आणि अनेक शिबिरांमध्ये घडलेला मी विद्यार्थी आहे। त्यामुळे स्वर्गीय शरद जोशी साहेबांसोबत 5-6 वर्ष काम केल्यानंतर मी राजू शेट्टींना जॉईन केलं। जवळपास 17 वर्ष मला राजू शेट्टींबरोबर काम करता करता झाली, आणि हा सगळा जो काही प्रवास आहे, पोलिसांचा मार खाणं, लाठ्या काठ्या खाणं, तुरुंगात जाणं, शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या, अनेक वेळा जेलमध्ये गेलो, हे सगळं केलं। 3.5 तालुक्यापुरती ही संघटना मर्यादित होती, शिरोळ आणि या तिकडच्या परिसरामध्ये, कोल्हापूरच्या। ही तिथून घेऊन मी बुलढाण्याला गेलो, तिथे मेळावा घेतला, मग तिथून मी राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो 2007ला, मग सदाभाऊ आले 2009ला। सदाभाऊ आणि आम्ही सोबत काम करायचो स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनेत। मग सदाभाऊ, लक्ष्मणराव वडले, रघुनाथ दादा, आम्ही सोबत काम, त्यांच्या हाताखाली मी तयार झालो सगळ्यांच्या। सदाभाऊ आल्यामुळे आम्ही दोघांची गट्टी जमली, आम्ही दोघांनी राज्यभर फिरून ही संघटना वाढवली। हा बिल्ला जो छातीवर आमच्या होता, हा घराघरात पोहोचवण्याचं काम केलं, आणि राजू शेट्टींचा चेहरा आम्ही घराघरात पोहोचवला। मोठमोठी आंदोलनं जेव्हा व्हायची ती तुम्हाला दिसताना दिसायची मोठी, पण त्याच्या पाठीमागं आम्ही 1-2 महिने तिथं राहून वातावरण तयार करायचं, गावागावात जायचं, खूप सारं सहन केलं या चळवळीमध्ये। आणि अचानक असं राजू शेट्टींना काय झालं की त्यांना रविकांत तुपकर नकोसा वाटायला लागला। मी कधी संघटना विरोधी भूमिका घेतली नाही, मी कधी राजकीय भूमिका काही वेगळी घेतली नाही, मी कधी राजू शेट्टींच्या विरोधात टोकाचं बोललो नाही, मी प्रश्न विचारले त्यांना, कारण ते असं म्हणतात की संघटना लोकशाहीवादी आहे, संघटनेत प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, नेतृत्वाला आरसा दाखवला की मग हे सगळे प्रॉब्लेम होतात असे। तर त्यातलाच हा प्रकार आहे। तर 2014ला त्यांनी मला विधानसभेची तयारी करायला सांगितलं चिखली मतदारसंघातनं। हालाकी तो माझा मतदारसंघ येत नाही, मी बुलढाण्याला आहे, मी तिथं गेलो, घर केलं, तिथं राहिलो, सगळं केलं। केसेस त्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, स्थानिक आमदार राहुल बोंद्रे होते, आमचा खूप संघर्ष झाला दोघांचा, खूप केसेस झाले आमच्यावर, जेलमध्ये जावं लागलं, अनेक वेळा ऑफिस फोडाफोडी झालं। ऐनवेळी त्यांनी भाजपसोबत युती करून ती जागा मला दिली नाही, आणि मी म्हटलं मी अपक्ष राहतो, ते म्हणले अपक्ष तुला राहता येणार नाही कारण आपला आदेश आहे। मग हे सोफिटल हॉटेलला बसले होते मुंबईच्या युतीच्या जागा वाटपाला, राजू शेट्टी, सदाभाऊ आणि देवेंद्रजी फडणवीस। मग तेव्हा मला रात्री
सदाभाऊनी आणि देवेंद्रजींनी फोन केला की तू अपक्ष लढू नको, तू जर अपक्ष लढला तर बाकी जागांवर परिणाम होईल. आणि मी म्हटलं मी संघटनेचा आदेश पाळणारा माणूस आहे, काय अडचण नाही. ते म्हटले तुला या जागेच्या बदल्यात आम्ही महामंडळाचा अध्यक्ष करतो. तो चिखलीच्या जागेच्या बदल्यात मला महामंडळाचा अध्यक्ष केलं. ते काय असं संघटनेला मिळालं मग मला दिलं असं नाही. तो चिखलीच्या जागेमध्ये माझा बळी गेला आमदारकीला, मला थांबवलं, मी निवडून आलो असतो त्यावेळेला, मला महामंडळाचा अध्यक्ष केलं. राजू शेट्टी साहेबांनी सांगितल्यानंतर मी तडकाफडकी राजीनामा दिला, एसटीने गावाकडे आलो, सोडून दिलं. 2019ला पुन्हा त्यांनी मला तयारी करायला सांगितलं. अगोदर बुलढाण्यातून लोकसभेची जोरदार तयारी केली. पहिले म्हणले म्हाड्यातून करा, मग म्हाड्यात फिरलो, मग म्हणले बुलढाण्यातून करा, मग बुलढाण्यात जोरदार तयारी केली. मी चांगलं वातावरण तयार झालं, लोकांची प्रचंड इच्छा झाली. ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादीशी त्यांनी युती केली आणि ती जागा मला दिली नाही. सिल्वर ओकला शरद पवार साहेबांच्या घरी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जयंत पाटील साहेब होते, जितेंद्र आव्हाड साहेब होते, अजितदादांना हा विषय माहिती आहे. आणि त्यांनी सांगितलं की रविकांतला जर बुलढाण्यातून लोकसभेला आपण थांबवतोय पवार साहेबांनी, तर MLC आपण रविकांतला देऊ. त्याच्या बदल्यात सांगलीची जागा घेतली, माझ्या नावाने MLC घेतली, म्हणजे मला थांबून. आणि मग राज्यपाल नियुक्तीमध्ये जेव्हा नाव द्यायचं MLCचं, तेव्हा मग तिथे जालिंदर पाटलांनी बंड केलं राजू शेट्टींच्या विरोधामध्ये की MLC आम्हाला द्या, आम्ही कोल्हापूरचे पहिले कार्यकर्ते आहे. राजू शेट्टी स्वतःलाच कसं घेतात सगळं. म्हणजे 8 दिवस मीडियात त्यांचं जोरदार वॉर चाललं.